सभी को मेरा चरणम शरणम गच्छामि। मेरा नाम है कविता महाजन। मेरा एजुकेशन है MBA ड्यूअल स्पेशलाइजेशन मार्केटिंग एंड HR और मैं पिछले 20 साल से P3Y शक्ति का लाभ ले रही हूँ और मेरी 3500 से ज़्यादा इच्छाएं परंजीने पूर्ण की है। तर आजचा हा क्लास आहे P3Y शक्तीचा क्लास मराठी भाषेमध्ये। तर P3Y शक्ती एक अशी शक्ती आहे की जिच्याने तुमची माझी कुठलीही सुखद आणि लाभदायक इच्छा पूर्ण होऊ शकते। तर ह्या भाषेला शिकण्यासाठी कुठलीही बाद नको, म्हणून जेही लोक मराठी भाषी आहेत त्यांच्यासाठी P3Y शक्ती म्हणजे समजण्यासाठी सोपी जाऊ त्यासाठी हा क्लास आपण घेत आहोत, जे असतो प्रत्येक मंगळवारी रात्री 9 वाजता। क्लासची सुरुवात करूया पुस्तकांचं वाचन। P3Y एक अद्भुत सुपर सरल शक्ति। P3Y शक्ति से लाभ। P3Y शक्ति परम जी की परम शक्ति है। P3Y शक्ति और परम जी में कोई भेद नहीं। जैसे सर्जन और उनकी सर्जरी एक ही है। P3Y शक्ति जीवन के हर एक क्षेत्र में काम करती है। लौकिक तथा अलौकिक अनेक लाभ होते हैं। आर्थिक, पारिवारिक, शैक्षणिक, रोग निवारण, संकट निवारण, दोष निवारण, आध्यात्मिक इत्यादि तमाम क्षेत्र की सभी इच्छाएं जल्दी पूरी होती है और सभी समस्याओं का निवारण P3Y से होता है। आप अपने व्यवसाय की, अपने कार्य क्षेत्र की जो इच्छाएं हैं तथा जो समस्या आ सकती है उनकी सूची बनाएं और P3Y ध्यान सेंटर में दे, ताकि उसी हेतु योग्य P3Y मार्गदर्शन मिले और वो तमाम इच्छाओं की सूची बने जिसमें P3Y काम करता है। चरणम शरणम गच्छामि। तर P3Y शक्ती हे परमजीची परम शक्ती आहे। तर हे P3Y शक्ती म्हणजे P3Y शक्ती आणि परमजी त्या दोघांमध्ये कुठलंही अंतर नाहीये। जसं एक डॉक्टर सर्जन आहे आणि तो सर्जरी करतो, त्या दोघांमध्ये कुठलाही भेद नाही, तसंच P3Y शक्ती आणि परमजी मध्ये कुठलाही भेद नाही। तर P3Y शक्ती हे प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाची आहे। तर ह्याच्यासाठी P3Y ने कुठलाही लौकिक आणि अलौकिक अनेक लाभ होतात। तर आर्थिक, पारिवारिक, शैक्षणिक, रोग निवारण, संकट निवारण, दोष निवारण, आध्यात्मिक इत्यादि तथा कुठल्याही क्षेत्राची तमाम इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते आणि सगळ्या समस्यांचं निवारण पण होतं। तुम्ही तुमच्या व्यवसाय किंवा कार्यक्षेत्रामध्ये जेही इच्छा आहे किंवा जे समस्या आहे ते तुम्ही लिहू शकतात आणि P3Y ध्यान सेंटर मध्ये जे आहे तर तिथे तुम्ही ते चिठ्ठी देऊ शकता, जेणेकरता P3Y साठी चांगलं मार्गदर्शन तुम्हाला मिळेल आणि तुमची तमाम इच्छाची सूची बनेल की ज्याच्याने P3Y शक्तीचे काम बनवू शकतात आणि तुम्ही करू शकता। तर हे होतं आपलं वाचन P3Y अद्भुत सुपर सरळ शक्ती। तर आपण आज असं ऐकलं की हे P3Y शक्ती काय आहे। तर आज म्हणजे खूप मोठा, पवित्र आणि एकदम छान आनंदी आपला सगळ्यांचा दिवस, म्हणजे आज आहे परमजी संवत 31वां वर्ष। आपण त्याचा प्रारंभ होत आहोत। कर्क मास मध्ये आपण पदार्पण केलेला आहे आणि आताच्या 16 जुलै म्हणजे आजपासून ते 16 ऑगस्ट पर्यंत भक्ती मास सुरू झालेला आहे। तर ह्या भक्ती मास मध्ये जेही व्यक्ती ना पूर्ण वर्षभराची एनर्जी घ्यायची आहे, प्रत्येक वर्षामध्ये एक मास असा असतो की ज्याच्यामध्ये आपण शक्ती घेऊ शकतो आणि महाशक्तिमान बनू शकतो, आपली लवकरात लवकर इच्छा पूर्ण करू शकतो आणि त्यासाठी आपण सक्षम बनू शकतो। तर तशातला हा मास आहे तर भक्ती मास। तर ह्याच्यासाठी भक्ती मास मध्ये 4 ब्लॅक डेज आहे। तर त्याचे ब्लॅक डे कशासाठी आहे किंवा का आहे तर ते जाणून करण्यासाठी डॉक्टर अजितचे क्लास आपण भरायचे आहे। आणि ह्या भक्ती मास मध्ये एक वेळा तर उमरगामची यात्रा करायची म्हणजे करायची।
तर जेणेकरता आपल्याला परमजीची शक्ती मिळेल आणि आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल. आपण भक्तीमध्ये कंजूसी करायची नाही, जेणेकरता परमजी पण देताना आपल्या सोबत कंजूसी करणार नाही. परमजी आपण एक एक कदम पुढे जातो, परमजी आपल्याकडे 10 कदम वाढवतात. तर बघा, जर 10 कदम आपण वाढवलं तर परमजी आपल्याला भरभरून देणार. पण आपलं कसं आहे की मोजून मापून करतात आणि हिशोब आपल्याला लवकरात लवकर हवा असतो. तर परमजी इतके दयाळू आहेत की त्यांनी आपल्यासाठी खूप सोपी गोष्ट केलेली आहे. तर हे भक्ती मासच्या महिमा आहे. तर प्रत्येकाने भक्ती मास मध्ये उमरगाम मध्ये जायचं आहे आणि 21 तारखेला गुरु पूनम मोठा क्लास 365 दिवसांमध्ये एक क्लास असा असतो की जे आपला गुरुसाठी आहे. तर आपल्या आयुष्यामध्ये डॉक्टर अजित सारखे गुरु आहेत, ते तर खूप महत्व आणि आपण आपलं अहोभाग्य की ते आपले गुरु आहेत. ते जे आपल्याला चांगला मार्ग दाखवतात, ज्यांनी आपल्याला प्रत्येक गोष्ट प्रत्येक तकलीफ समस्यामधून बाहेर काढलं आहे. तर हे आहे आपले गुरु. आपल्या आयुष्यामध्ये प्रेरक गुरु पण खूप कोणी असू शकतात की ज्यांनी आपल्याला त्या त्रासमधून बाहेर काढलेलं आहे. तर चला सुरुवात करूया क्लासची. तर पहिला पी म्हणजे परमजी, जे आपण आज वाचन केलं तर त्याच्यामधला बोध आपण काय काय म्हटलं, हा पी3Y शक्तीच्या आज जे आपण पेज वाचलं त्याच्यावरनं आपल्याला हे कळालं की पी3Y शक्ती आणि परमजी दोघांमध्ये कुठलाही अंतर नाही. तर आपण असे पी3Y चे प्रणेता परमजी यांच्या त्वमेव माताचा श्लोक बोलून त्यांच्या मानसिक पूजन करूया. बोलूया. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. तर हे झाले आपली परमजी, हे झालं आपली परमजीचं मानसिक पूजन. आता आपण परमजीला प्रार्थना करूया. बोलूया. हे परमजी, मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परमजी को नमस्कार करती हूँ. परमजी, आजच्या ह्या क्लासमध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, सद्बुद्धी द्या. पी3Y शक्तीने पी3Y शक्तीचा मी लाभ घेऊ आणि खूप पुढे जाऊ. मनाला शांती द्या, माझी मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा. शरणाम शरणाम गच्छामी. तर डॉक्टर अजित म्हणजे गुरु यांचं महात्म्य मी तुम्हाला पण हे सांगितलं. तर असे गुरु डॉक्टर अजित यांचं आपण मानसिक पूजन करूया. गुरु ब्रह्माचा श्लोक बोलूया. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. तर हे झाली गुरुवंदना. तर आपल्या सनातन धर्म मध्ये गुरु परंपरा आहे. तर हे गुरु परंपरा का असेल, तर हा प्रश्न डॉक्टर अजित हा प्रश्न होताच आणि डॉक्टर अजितने त्याच्यावरनं आपल्याला जे बोध दिला होता ते बोध मी तुम्हाला आता देते. तर आपण जे मनुष्य आहोत ना, तर इतके स्वार्थी आणि इतके ईर्ष्याळू आणि इतके मतलबी आहोत की आपली इच्छा किंवा आपल्यासाठी कोणीही व्यक्ती कितीही कसंही काम केलं तरी आपण त्याला कृतज्ञ राहत नाही आणि विनम्र पण राहत नाही की हो म्हणजे गया आपल्यासाठी कोणीतरी काम केलं, ते काम कुठलंही असू द्या, छोटं असो मोठं असो कधी कितीही असो, पण आपण आपल्यासाठी कोणी केलं. आपण थोडी नाही देव महाराज झाले की आपल्यासाठी कोणीतरी काम करणार आहे की बाई या आणि तुम्ही करा का. तर कोणीतरी आपल्यासाठी केलंय तर त्याच्यासाठी कृतज्ञता असावी, त्याच्यासाठी विनम्रता असावी. तर म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जे गुरु असतात ना ते आपल्याला शिकवतात की आपल्याला विनम्र राहायचं आहे, आपल्याला नम्रता ठेवायची आहे आणि जे सत्य आहे त्याच्यात साथ द्यायचं आहे आणि त्या सत्यासाठी आपण वीर बनायचं आहे. नम्रता आणि वीरता हे दोघं आपल्याला गुरु ज्ञान देत असतात. तर हे बॅलन्स आपल्याला जमत नाही. तर हे कसं असतं, तर ते आपल्याला गुरु ज्ञान देतात की ह्या वेळी तुम्हाला साहसी बनायचं आहे आणि ह्या वेळी तुम्हाला विनम्र बनवायचं आहे. माझा स्वतः असाच अनुभव आहे की मी जेव्हा शिकायची किंवा जेही उथलपाल करायची माझ्या आयुष्यामध्ये, तर नम्रता आणि वीरता ह्या दोघं सोबत कसे घडायचे आहे. तर डॉक्टर अजितने मला कोणाला काय कसं उत्तर द्यायचं तेही शिकवलं आहे आणि कोणासमोर किती विनम्र राहायचं किंवा त्या व्यक्तीला आपल्याकडे ओढ लागायला पाहिजे इतकं विनम्र राहायचं, हे पण मला डॉक्टर अजितने स्वतः शिकवलेलं आहे. आणि 110% ते ज्ञान तुम्हाला पण येणार.
तर हे P3Y शक्तीने येणार डॉक्टर अजितची वेळोवेळी सपोर्ट आणि जेव्हाही आपण प्रॉब्लेम मध्ये आहोत तेव्हा त्या सोल्युशन येणार. तर हे होते डॉक्टर अजित. तर गुरु पौर्णिमा येत आहे 21 तारीखला, 21 जुलैला जे होणार आहे रुस्तमपुरा SMC कम्युनिटी हॉल मध्ये. तर शक्यता अनुसार शक्यता काय डॉक्टर अजित आहे तर त्यांच्यासाठी हा क्लास भरण्यासाठी जायचंच आहे. गुरु महिमा प्रत्येक वर्षामध्ये एक असतो. ग्रहांमध्ये पण सगळ्यात मोठा ग्रह कुठला माहितीये का? गुरुचा. तर गुरुचं महात्म्य आयुष्यामध्ये खूप असतं. तर 21 तारखेला तुम्ही जाऊ शकतात. RSVP तुम्ही करू शकता जेणेकरता तुमची राहण्याची आणि बाकीची सोय आपण करू शकतो. त्यानंतर पुढे आपण जाऊ. तर जे मन आहे मन भक्कम राहिलं आपण जास्त दुःखी होत नाही आणि आपल्याला माहिती आहे की कुठल्या आयुष्यामध्ये कुठल्या परिस्थितीमध्ये कसे आपल्याला डिसिजन घ्यायचे आहे. तर त्याच्यासाठी आपलं मन डोकं स्थिर असायला पाहिजे. तर परमजीला माहिती होतं की आपण सगळे असंच राहणार आहे एकदम इनबॅलन्स राहणार आहेत. तर त्या बॅलन्सिंग साठी आपल्याला परमजीने दिलेला आहे परमश्वास. तर आपण सगळे आता करूया परमश्वास. आणि ह्या क्लासमध्ये जेही व्यक्ती शिकवण्यात येत आहे की परमश्वास परमनाद पप्र पाणी जेही व्यक्ती घेतात त्यांना खूप चांगलं वाटतं. आणि भरपूर लोकांचे असे अनुभव आहे की मंगळवारचा क्लास अटेंड केला की त्यांना अगदी एकदम आनंदाचा अनुभव होतो आणि त्यांचं मन एकदम शांत होऊन जातात आणि आनंदित होतो. तर हे खूप लोकांचे अनुभव आहे. तर चला आपण हे पण शांतताचा अनुभव आज ह्या क्लासमध्ये करूया. तर बोलूया वाक्य. तर परमश्वास सगळ्यांना करत येतच आहे. तर जे नवीन व्यक्ती आहे ते बघूया. तर परमश्वास गर्दन मस्तक कमर एका लाईनीमध्ये असायला पाहिजे. श्वास घ्यायचा आहे तोंडाने ब्रश करतो तसे छातीत भरायचे आहे आणि नाकातून श्वास बाहेर काढायचा आहे. श्वास बाहेर काढताना आवाज करायचा नाहीये. परत एकदा बघूया. हे आहे एक परमश्वास. तर P3Y एक महान विज्ञान आहे एक परम विज्ञान आहे. तर विज्ञान तर झालं पण परम विज्ञान कसं होतं. तर परमजीची शक्ती ह्या क्रियासोबत जेव्हा जुळते तेव्हा परम विज्ञानचा मेळ होतो आणि परमजीची शक्ती ह्या परमश्वास थ्रू आपल्या मध्ये काम करते. तर परमजीची शक्ती आपण कसं घेऊ शकतो. गुडलक प्रकार प्रत्येकाकडे असायलाच पाहिजे आणि असेलच. तर ह्याच्यामध्ये दिलेले 6व्या वाक्य ते 9व्या वाक्यपर्यंत आपल्याला बोलायचं आहे. नवीन व्यक्ती असेल तर मी बोलवते तसं बोला. हे परमजी मुझ पर कृपा करो सिद्ध गाकर परमजी को नमस्कार करती हूँ. परमजी परमश्वासी हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या मनाला शांती द्या सद्बुद्धी द्या. P3Yचा अधिकतम लाभ घेऊ आणि खूप प्रचार करू. माझ्या मनाला शांतता द्या. माझं टेन्शन डिप्रेशन दूर करा. आता लांब 10 परमश्वास आपण करू. दास म्हणजे बास. तर हे 10 परमश्वास बघा आता एकदम किती मस्त वाटते एकदम छान शांत. जेव्हा आपण परमश्वास करतो तेव्हा सगळं लक्ष परमची शब्दावर आपल्याला ठेवायचे आहे आणि असा विचार करायचा की माझ्या शरीराचे देही दोष आहेत
शक्ती मी श्वासातून बाहेर काढत आहे आणि परंतु शक्ती श्वासातून घेत आहे. त्याने खूप लाभ होईल आणि तुम्हाला खूप शक्ती मिळेल. तर हे परंश्वास जेव्हा आपलं मन दुखवलेलं आहे, राहायची इच्छा होते, किंवा ज्या लोकांना हायपर ॲसिडिटी किंवा कुठल्या तरी हेल्थचा प्रॉब्लेम आहे, डायबिटीज आहे, तर ह्या व्यक्ती परंश्वास घेऊ शकतात. सकाळ दुपार संध्याकाळ परंश्वास घ्यायचं नियमित ठेवा. परंतुची शक्ती काम करते आणि आपलं मन पहिल्यापेक्षा जास्त मजबूत होईल. हे स्वतः तुमचा जो अनुभव आहे तो प्रमाण राहणार. हे असं आहे परंश्वास. तर पुढे तर पुस्तकांचे वाचन अति असणे गरजेचं आहे. तर ह्या भक्ती मासमध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरी कुठलाही पुस्तकाचं वाचन असायला पाहिजे. ते अद्भुत सुपर सरळ शक्ती हे तर इतकं दिव्य पुस्तक आहे की जे तुम्ही वाचणार एक एक वाक्य त्याचे इतकं जबरदस्त आहे की त्याच्यामध्ये परमजीची शक्ती आपल्याला महसूस होते. की जेव्हा मला आता पण जेव्हा मी वाचते एकच पेज, आता असं पेज उघडला, एकच पेज वाचला, त्याच्यामधूनच परमजीची अशी शक्ती आपल्या अवतीभोवती आहे असं आपल्याला फील होतं. तर हे शक्ती घेताना पण कॉन्शियस राहायचं आहे. असं एकदम आलं केलं गेलं असं नाही करायचं. पण आपण काही ढोर थोडी आहे, आपण मनुष्य आहे, आपल्याकडे बुद्धी आहे. तर त्या बुद्धीचा वापर कसा, तर सजग राहायचं आहे की हो परमची शक्ती काम करते. तर ह्या भक्ती मासमध्ये पूर्ण 1 महिन्यामध्ये कुठलंही पुस्तक घ्या, अद्भुत सुपर सरळ शक्ती घ्या, गर्भगीता घ्या, भक्ती मासमध्ये परमज्ञान मॅगझिन आहे ते घ्या, 36 पेजेस आहे ते घ्या, कुठलाही पुस्तक आहे त्या पुस्तकांचे वाचन करा. जास्त जास्त P3Y शक्ती काय आहे हे तुम्हाला कळेल. त्या शक्तीचा कसा आपण उपयोग करू शकतो ते आपल्याला कळेल आणि परमजीची शक्ती आपल्याला कळेल. एक व्यक्तीचा अनुभव असा होता की त्यांनी हे पुस्तक 3 वेळा वाचलं. त्याची मोठी इच्छा होती, ते त्याची पूर्ण झाली. त्यामुळे फक्त हे 3 वेळा मी पुस्तक वाचले आणि ते माझ्या अंमलमध्ये ठेवलं आणि माझी इच्छा पूर्ण झाली. तर हे पुस्तक नसेल तर माझ्याकडनं तुम्ही घेऊन घ्या, पण हे वाचायचं नक्की सुरू करा. असे भरपूर पुस्तक आपण वाचू शकतो. जसं पुस्तक तसे विचार तसं आपलं वागणं. तर पुढे चला आता आपण बोलूया आता आपण ऐकूया डॉक्टर अजितची वाणी. परम जी को नमस्कार। परम जी का स्मरण करके आज परम जी संवत नया संवत 31 का प्रथम दिन, परम जी भक्ति मास, परम जी डिवोशनल मंथ का पहला दिन, कर्क 1 का क्लास अटेंड करने वाले सभी पितृकर्ताओं का पीडीएमई नगरी सूरत से डॉक्टर अजीत का आशीर्वाद, पप्र पानी, पप्र प्रसाद, अगर प्रतीक सिक्का लिया हो तो प्रतीक सिक्का, साहित्य इत्यादि। जिन्होंने प्रसाद इत्यादि लिए हैं प्रेम से कहिए परम जी कृपया स्वीकार कीजिए, परम जी कृपया स्वीकार कीजिए, परम जी कृपया स्वीकार कीजिए। शक्ति रख दी परम जी ने, पप्र पानी पप्र प्रसाद बन गया, उपयोग कीजिए, पितृ शक्ति पाइए। परम जी वचन परम जी ने रामचंद्र नामक पितृ करता प्रचारक, अच्छे प्रचारक उस समय के कहा, मेरे कहे अनुसार करोगे तो ही आप फैलोगे। 1993 में 7 को परम जी यह वचन बोले थे, उसका विवरण बाद में सुन सकते हैं। आज परम जी संवत 31 का फर्स्ट मंथ कर्क मास, परम जी भक्ति
भक्ति मास का फर्स्ट डे, प्रथम दिन है। आज से परम जी संवत 31 शुरू हो गया। परम जी भक्ति मास, परम जी के प्रति प्रेम बढ़ाने का मास शुरू हो गया। आज से आषाढ़ी नवरात्रि, गुप्त नवरात्रि पूर्ण हुई। आज पुनर्यात्रा है। आज शाम से बिछुड़ो करीब रात को 8 बजे से है और सूर्य ने कर्क राशि में प्रवेश 11:30 बजे से कर्क मास शुरू हो गया है। दिन महात्म्य बाद में सुन सकते हैं। आज परम जी संवत 31 शुरू हुआ तो सुबह में गोकुल नगर में क्लास लिया गया और नए संवत की बधाई स्वागत किया गया। परम जी प्रतीक सिक्का का पूजन किया गया। तो क्लास अटेंड किया जिन्होंने भी भाग्यवान, ऑनलाइन किया वे भी भाग्यवान, अगर नहीं किए हो तो वो क्लास अटेंड कर ले। परम जी प्रतीक सिक्के पूजन से लक्ष्मी बढ़ती है। आज से आषाढ़ी नवरात्रि पूर्ण हुई और परम जी भक्ति मास शुरू हुआ। तो भक्ति मास में उमर गांव की यात्रा जितनी करेंगे, जितने दिन रहेंगे, अधिक शक्ति मिलेगी। और 4 अगस्त को भक्ति मास वार्षिक उत्सव क्लास है, उसमें आने का निमंत्रण है। और गुरुवार को इनकम वृद्धि पिछले क्लास, कल बुधवार आषाढ़ सुद एकादशी, देव शयनी एकादशी चातुर्मास शुरू हो जाएगा। शुक्रवार को P3Y ब्लैक डे 1 जून 19 को है और रविवार को गुरु पूनम P3Y महोत्सव क्लास सूरत में दोपहर में 1 बजे रुस्तमपुरा SMC कम्युनिटी हॉल। बड़ी इच्छा जल्दी पूरी हो जाएगी। इच्छा पत्र लिखकर लाएंगे, वो काम जल्दी बनेंगे। जिनका जन्मदिन है उनको शुभ जन्मदिनम तुभ्यम। जो भी यजमान है उनको परम जी का स्मरण करके आशीर्वाद। अपने क्लास को लाइक कीजिए, शेयर कीजिए, कमेंट भी लिखिए और अपने चैनल P3Y THF और अन्य ब्रांच चैनलों को एक या अधिक व्यक्तियों से सब्सक्राइब कराइएगा। परम जी को अर्पण। शरणम शरणम गच्छामि। तर हे होते डॉक्टरजीची वाणी. आपल्याला चांगला बोध दिला आणि येणाऱ्या जे पुढचे क्लास आहे त्याच्यासाठी आपल्याला निमंत्रण दिलेलं आहे. तर आज आपण भोजन अर्पण विधी ह्याच्या संदर्भात बोलणार आहोत. तर जे माता आहे की जेव्हा घरामध्ये जे स्वयंपाक करत आहे तर हे भोजन विधीचा प्रयोग तुम्ही करू शकता. तर घरामध्ये बिमारी कमी होणार, मुलांमध्ये चांगले संस्कार होतील, मेलजोल वाढतील, घरामध्ये लढाई झगडा कंकाश कमी होईल. तर त्याच्यासाठी कसं करायचं आहे की किचन मध्ये परमजीची फोटो, किचन मध्ये परमजीचा फोटो किंवा रक्षक पप्पर स्टिकर लावा आणि भोजन जेव्हा बनवतात तेव्हा चरणम शरणम गच्छामी, चरणम शरणम गच्छामी हे मनात तुम्ही बोलत राहा. आणि भोजन जेव्हा बनून गेलं आहे तर तेव्हा तुम्ही परमजींना अर्पण करून नंतर तुम्ही सगळ्यांना वाढू शकता आणि स्वतः खाऊ शकता. तर पहिले परमजी. तर हे अर्पण विधीचा प्रयोग, भोजन अर्पण विधीचा प्रयोग खूप लोकांनी केलेला आहे. म्हणजे माझ्या मातांनी पण माझ्यावर आणि माझ्या घरातल्या लोकांबरोबर केलेला आहे. तर मनमेळ खूप राहतं, लढाई झगडा कमी होतात आणि आयुष्यामध्ये आपण पुढे जातो. जेही लक्षण, जेही विचार किंवा संस्कार आपल्याला आपल्या घरामध्ये पाहिजे, आपल्या घराचे जे सदस्य आहेत त्यांच्यामध्ये पाहिजे, तर ते भोजन थ्रू परमजीनी शक्ती ही आपल्यामध्ये दिलेली आहे की ह्याचा प्रयोग करण्याने तुमच्या घरामध्ये जे संस्कार तुम्हाला पेरवायचे आहेत ते नक्की होतील. तर हे भोजन विधीचं तुम्ही असा प्रयोग करू शकता. आणि आता पुढे तर परमयोग एक विशेष क्रिया आहे की ज्याच्याने आध्यात्मिक उन्नती होते. आपण आपले जेही देवी देवता आहे तर त्यांना जर बघायचे असेल, दर्शन करायचे असेल किंवा त्यांना प्रसन्न करायचे असेल तर तेही परमयोगने शक्य आहे. पण हे नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा
की तुमचे देवी देवता, तुमचे गुरु, तुम्ही जेही फॉलो करत आहात ते त्यांची भक्ती घडली म्हणून तुम्हाला पितृवाई शक्ती मिळाली. पण तरी त्यांच्यासाठी पण आपण हे पितृवाई शक्तीचा लाभ घेऊन पुढे अध्यात्मामध्ये उन्नती करू शकतो. ज्या व्यक्तीला भौतिक आनंद आणि भौतिक वस्तूंमध्ये पुढे जायचे आहे त्या व्यक्तीने आध्यात्मिक उन्नती करायलाच हवी. आध्यात्मिक उन्नतीचा लोकांच्या वयांसोबत काहीच घेणं नाही. तर परंतु इतकी सोपी क्रिया केलेली आहे की परंतु स्वतः म्हणायची की जो व्यक्ती म्हणजे जे व्यक्ती जंगलात जातो, घर संसार सोडतो फक्त त्या आनंद आणि शांतीसाठी, ते तपस्या करतो, वेगवेगळ्या प्रकारचे परंतु 3 ते 4 असं म्हणायचे की कशा प्रकारचे योग असतात. त्यामुळे हे सगळ्या योगचं मी एक संक्षिप्त योग काढलेला आहे, परंतु सिद्धी काढलेली आहे की घरामध्ये बसलेला व्यक्ती जे संसारामध्ये आहे आणि स्वतःचे सगळे जे रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत तर ते सगळे पाळून पण तो त्या शांतीचा अनुभव घरामध्ये बसून करू शकतो. तर ते आहे परम योग. तर ते कसं करायचं आहे, तर ते गर्दन मस्तक कमर एका लाईनीमध्ये असायला पाहिजे. परमश्वासची क्रिया आहे तशीच आहे. श्वास घ्यायचा आहे तोंडाने आणि नाकातून श्वास बाहेर काढायचा आहे. जेव्हा नाकातून श्वास बाहेर काढतो तेव्हा भवरा जसा गुंजन करतो तसं गुंजन होतो, त्याला आपण म्हणतो परम नाद. मी तुम्हाला एक करून दाखवते, तुम्ही शिकून घ्या. तर हे झाला एक परमनाद. असे आपल्याला 3 परमनाद करायचे आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की हे एक महान विज्ञान आहे. तर विज्ञान तर आहेच पण त्याच्या सोबतच पुढचं काय आहे तर परमजीची शक्ती जोडायची आहे. म्हणजे कसं की हे 1 ते 8 वाक्य आपल्याला बोलायचे आहे. हे कुठलाही श्लोक मंत्र वगैरे नाहीये. हे असं तुम्ही बघून घ्या की हे परमजी म्हणजे एक फोन नंबर आहे. हा फोन नंबर, हा वाक्य तुम्ही बोलले की ती सिद्धी आपल्या समोर उभी राहते आणि आपली इच्छा ऐकते. आणि ज्याप्रमाणे आपण त्यांना पैसा किंवा प्रचार बोलतो त्याप्रमाणे आपलं काम होतं. त्याला म्हणतात आपण पक्क. आणि जेव्हा आपण परम योग करतो तेव्हा पण आधी 9व्या वाक्यामध्ये आपण इच्छा मागतो की परम माझी ही इच्छा पूर्ण करा, मला शांती आध्यात्मिक उन्नती वगैरे वगैरे वगैरे. तर ते इच्छा पण सिद्धी ऐकत असते आणि ते आपल्यामध्ये तशी शक्ती ठेवते की ते केळवण्यासाठी पण ते भरण्यासाठी पण आपल्यामध्ये ते कॅपॅसिटी पाहिजे ना. तर ते कॅपॅसिटी वाढते परम योग, बुद्धी वाढते. आता एक व्यक्ती होते तर ते मला म्हणत होते की सिद्धी जर काम करत असेल मग आपल्याला हे सगळं करायची काय गरज आहे, फक्त पप्पड करू आणि होऊन जाईल का नाही. म्हणजे फक्त पप्पड करणार, 1 ते 11 वाक्य जे कमिटेड आहे तसं म्हणणार, तर हे होणार का नाही, तर नाही होणार. बरोबर का नाही होणार, कारण की ते गोष्ट करण्यासाठी तुमच्यामध्ये कॅपॅसिटी तर पाहिजे, तुमच्यामध्ये ती आवड तर पाहिजे. म्हणजे ही अशी गोष्ट झाली की एक व्यक्ती आहे की जो चपराशी आहे, म्हणजे चपराशी लेवलचा आहे आणि तो म्हणतोय की मला सीईओ बनायचं आहे, मला फक्त सीईओ बनवून घ्या, बाकीची माझ्यामध्ये कॅपॅसिटी असो नसो, रिस्पॉन्सिबिलिटी असो नको असो नसो ते वेगळी गोष्ट आहे, पण माझी ही इच्छा पूर्ण असायला पाहिजे. तर हे सगळं हे कमी बुद्धीवाले लोक असे विचार करतात. तर जे हुशार बुद्धी आहे, जे तुमचे माझ्यासारखे लोक असतात, जे बुद्धिशाळी आहे ते काय विचार करतात की मला माझ्यामध्ये आवड केळवायची आहे, मी तशी पात्रता बनवणार की मी त्या गोष्टीसाठी माझी पात्रता इतकी असेल की मला ती गोष्ट मिळणार आणि त्यानंतर मी परमजीकडनं मागणार की परमजी माझ्यामध्ये ती पात्रता पण पाहिजे आणि ती गोष्ट पण पाहिजे. म्हणूनच हे विज्ञान आहे. बाकीची इतर गोष्टी असतात तर मागून विसरून जातात. तर परमजीने आपल्याला सगळ्यांना मेहनती पण बनवलेलं आहे आणि क्वालिटी काम पण कसं करायचं ते पण शिकवलेलं आहे. तर हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आपल्यामध्ये स्वतः आपल्याला पात्रता पण ठेवायची आहे. तर परमयोग त्यासाठी आपल्याला खूप मदत करतो. तर चला आपण करूया परमनाद. बोलूया वाक्य. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि. हे परम जी मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, परम योगच्या ह्या क्रियामध्ये आपली शक्ती द्या, माझ्या बुद्धी विकास करा, व्यसन मुक्ती द्या, त्यातली चांगली झोप येऊ द्या,
माझ्या आध्यात्मिक उन्नती करा, सद्बुद्धी द्या. पृथ्वीवाई शक्तीने मी खूप पुढे जाऊ आणि वीर बनू, प्रचार करू. आता 3 लांब परमनाम. तर हे आहे परमनाथ. दिवसात 3 वेळा करायचं आहे आणि अधिकतम परमनाथ अजून 3 वेळा करायचं आहे. तर कधी कधी परमयोग आपण करू शकतो. सकाळी उठल्यावर, कामाला जाताना, दुपारी 12 वाजता, संध्याकाळी 7 वाजता, रात्री झोपताना आणि आंघोळ केल्यानंतर ह्यावेळी तुम्ही परमनाथ करू शकता. तर हे परमनाथ करण्याने खूप शक्ती मिळते. जे प्रॉपर करतील ते त्यांना लगेच लक्षात येतं की मी शक्तीचं काम करतो. विना प्रचार नाही उद्धार. तर आपल्याला प्रचार करत राहायचे आहे. आपण चांगले माणूस बनायचे आहे. तर परमजीची भक्ती कशी करायची आहे? तर परमजीने म्हटलं आहे, माझ्यासमोर तासनतास बसू नका, माझ्यासमोर राहू नका. माझी भक्ती म्हणजे काय? तर प्रचार. तर कारण की विश्वामध्ये असे इतके लोक आहेत की जे आपली वाट बघून बसलेले आहे की आपण येणार आणि त्यांना पिचव्या देणार की जेणेकरून त्यांचा त्रास कमी होणार. तुम्हाला पण कोणी सांगितलं असेल म्हणून तुमचा त्रास कमी झाला का? तुम्हाला लोकांना शांती भेटल्या, तुमची इच्छा पूर्ण होते. असं लोकांना आपण आपल्याला सांगत जायचं आहे. तुम्हाला फक्त कार्य करायचे आहे ती फ्रीवाय देण्याचं. तो करो नाही करो ते त्याचा प्रॉब्लेम आहे. स्वतःच्या अनुभवला प्रमाण माना आणि त्या प्रमाणाने त्यांच्या समोर जाणे, सायंटिफिक प्रचार करा. आणि बोलता येत नाहीये तर हे जे युट्यूब क्लासची जे लिंक आहे ते तुम्ही पाठवू शकता की भाऊ घरी जा, शांतताने हा क्लास बघ आणि ह्याच्यामध्ये दिलेले सगळे जे गोष्ट आहे ते तू कर, प्रॉपरली केली तर तू ह्या प्रॉब्लेम मधून बाहेर निघून जाणार. आणि गुडलक प्रकार पण आपण लोकांना ऑफर करतच राहायचं आहे की माझी इच्छा आहे की तुमच्या पूर्ण 1 महिना चांगला जाऊ, तुमचे जेही ऐकलेले काम आहे ते पार पडत रोगप्रतिनिधीमध्ये राहत. त्यासाठी हा गुडलक प्रकार आहे. मी तुम्हाला देऊ तर जर त्यांनी हो म्हटलं तर देऊन टाकायचे आणि त्याचे नाव नंबर घेऊन टाकायचे. असा प्रचार करत राहायचा आहे. तर भेटूया पुढच्या मंगळवारी रात्री 9 वाजता. करूया क्लास समापन. बोलूया हे परमजी मुझ पर कृपा करो, से झुकाकर परमजी को नमस्कार करते हैं. परमजी आजचा हा क्लास आणि त्याचे फळ आपल्या चरणामध्ये अर्पण. परमाइदम नमः. परमजी की जय हो, जयकार हो. तर मंगळवारच्या ह्या क्लासला डॉक्टरजीचे आशीर्वाद भेटलेले आहे की जेही हा क्लास अटेंड करणार त्यांच्या पूर्ण आठवडे चांगले जाणार, आनंदित आणि खुशमध्ये जाणार, टेन्शन डिप्रेशन दूर होणार आणि मोठी इच्छा पूर्ण होणार. तर आपण सर्वांना परमजी आणि डॉक्टरजीचे आशीर्वाद आहे की तुम्ही हा क्लास भरला तर तुमच्या पुढच्या आठवड्यात सफळ हो. तर त्यासाठीच गुडलक प्रकार घ्यायचं आहे, वाटत राहायचं आहे, पुस्तकांचं वाचन करायचं आहे. हा भक्ती मास मध्ये नक्कीच खूप अति शक्ती आपल्याला घ्यायची आहे. तर भेटूया पुढच्या मंगळवारी रात्री 9 वाजता. तोपर्यंत सगळे स्वस्थ राहा, मज्जेत राहा आणि ही फ्रीवाय परमयोग करत राहा. शरणम शरणम गच्छामि.